स्टार्ट ऑफ द मॅचला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतायत रोशन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय प्रणित. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. हार्दिक इज ऑन द मार्क. पहिला बॉल घेऊन येतोय. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रोशन. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळते. पंच आम्हाला दर्शवतायत व्हाईट बॉल. ए ग्रुप मधील दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. छावा वर्सेस वेताळवीर. एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन, एक वेल डिसिप्लिन स्पर्धा आपण पाहतायत. UPL उसरणी प्रीमियर लीग. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. सुंदररित्या खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, जज करतायत. मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय UPL चौकार. मैदानावरती उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं, माता भगिनींचं शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करीत आहोत UPL 2023 मध्ये. काय जबरदस्त फटका क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला आणि 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 5. अतिशय सुंदर असं देखणं मैदान आणि या देखण्या मैदानावरती रंगणारी भव्य दिव्य स्पर्धा. मात्र सुंदर गुड लेंथ वरती पिचिंग पाहायला मिळते. मुख्य क्रिकेट तिथे पाहायला मिळतं आणि रन मात्र होऊ शकली नाहीयेत. पण आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅच गौरव गावड. का अप्रतिम खेळ गौरवनं या अगोदर केला आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले आपण पाहतायत युवा पॅन्थर्स यांच्याकडून मात्र स्पॉन्सरशिप केलेलं हे टी शर्ट आपण पाहतायत आणि मॅन ऑफ द मॅच गौरव गावड. शेवटच्या क्षणावरती मात्र षटकार ठोठावून मात्र एक विजय जरूर त्यांनी प्रस्थापित केलाय UPLच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आपण पाहतायत आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन संघ देखील आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळत आहेत. चौथी मॅच, फोर्थ मॅच ऑफ द डे आपण पाहतायत. छावा वर्सेस वेताळवीर असे दोन संघ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 2. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. यानंतरची 5वी मॅच आपण पाहणार आहोत जिथे दोन संघ हे समोरासमोर असतील. जगदंबा वर्सेस भवानीपुत्र. मात्र पुन्हा एकदा सुंदर गुडलेन स्पॉट वरती मात्र चेंडूला पिच केलं. फलंदाजाने मात्र फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केलं आणि 1 रन जरूर मिळवली आपल्या संघाकरिता. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 5. रोशन आणि प्रणित ही जोडी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र दाखल होत आहेत. 3 चेंडू नंतर प्रणित. कंठावर्धक मात्र हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय सुंदरशा वातावरणामध्ये UPL क्रिकेटचा आगाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. गोलंदाज स्वतः पुढे येतोय आणि सेकंड अटेम्प्टला अतिशय सुंदर असा झेल टिपला जातोय. विकेटचं होतंय पतन. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय फलंदाज प्रणित. बॅक टू द पवेलियन. थँक्स सर्व खेळाडूंना, सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करतोय जेवणाची व्यवस्था तिथे केली गेली आहे तरी आपण सर्वांनी यथोचित जेवणाचा आस्वाद आनंद तिथे घ्यायचा आहे. विकेटचं पतन इथे जरूर झालंय. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 6 धावा विथ लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. चांगलं कमबॅक इथे मात्र गोलंदाजाने हार्दिकने जरूर केलं या षटकामध्ये. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज हार्दिक. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. सर्व बंधू भगिनी मात्र इथे देखील आपल्याला पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळाचा आस्वाद घेत असताना. यावेळेला मात्र सुंदर जेंटल पुश केलं चेंडूला. निशांत नवीन फलंदाज नव्याने दाखल झालेत. धाव संख्या 1 ने फलकावरती झालेली आहे. 7 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुसज्ज असं हे मैदान पाहायला मिळतं. हिरवळ देखील पाहायला मिळते. वॉट बॉल. अतिशय वेग या चेंडूला जरूर होता. डॉट बॉल इथे मात्र षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 7 रन्स ऑन द बोर्ड.
डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा UPL मध्ये सर्वांचं शब्द सुमनांनी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. बर्थडे बॉय रोशन तिथे उपस्थित आहेत. वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपीडेन्स ऑफ द डे. हा दिवस आपल्या आयुष्यात सदैव येत राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करीत आहोत. हॅपी बर्थडे पुन्हा एकदा. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. P2 आपण पाहतोय 3 फिल्डर्स हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर P2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस बॉल सुंदररित्या खेळून काढला. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेस करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे होतं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. वैभव गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या जर आपण विचार केला फलकावरती झाली आहे. नऊ धावा आपण पाहतायत. सुंदररित्या खेळून काढला. बॉटम हँडचा मात्र प्रॉपर यूज झाला नाही आणि खूप हवेत चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले होते टिकण्याकरता पण झेल देखील काही झाला नाही आणि यावेळेला मात्र आपण पाहतायत 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती झालेली आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र संधी जरूर निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाकरता पण मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये कारण की येणारे असे झेल घेणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण की गोलंदाज त्यांच्या परीने प्रयत्न करीत असतात. चांगली गोलंदाजी हाताळत असतात पण ती जबाबदारी क्षेत्ररक्षकांवरती देखील असते. पण यावेळेला मात्र एक जीवदान जरूर पाहायला मिळतं आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. सुंदररित्या खेळून काढले चेंडूला की एंडकडे मात्र थ्रो केला आणि यस स्विंगर इज गॉन. फलंदाज बॅक टू द डगआउट. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. सुंदर असा थ्रो पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे कीपरचं वर्क देखील अतिशय सुंदररित्या पाहायला मिळालं. विकेटचं पतन इथे पुन्हा एकदा आपण पाहतायत. गडी बाद होताना आपण पाहिलात. रोशन इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला जरूर जात आहेत. बट बॉय मात्र नाराज जरूर असतील. चुकीचा कॉल तिथे होता कारण की 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तिथे योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. थ्रो देखील अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन तिथे जरूर झालं. धावसंख्या फलकावरती जर आपण पाहायला गेलं तर सद्यस्थितीला झाली आहे 11 धावा 11 रन्स ऑन द बोर्ड. कनव चौधरी मात्र आमच्यापर्यंत जरूर ही माहिती पोहोचवत आहेत. अतिशय सुंदर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गुणलेखक आहेत आणि वयवर्ष 13. सर्वात लहान मात्र गुणलेखक आपण पाहतायत आणि सध्या जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 16 वर्षीय खेळाडूची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना आपण पाहिली आहे. उझेर शेख याला आपण 10 PLची स्पर्धा खेळताना पाहिले. अतिशय सुंदर मात्र आपल्याला टेनिस क्रिकेटने हे अनेक रत्न जी आहेत ते दिले आहेत. त्यातील आपण कनक याला देखील आपण पाहतायत. अतिशय सुंदर कार्य आमच्या कॉम्बॉक्समध्ये करतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 12. पुन्हा एकदा इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न. चिप शॉट तिथे आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. काय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. थँक्स. विकेटचं पतन इथे जरूर झालं. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 12. गडी बाद झालेलं आपण पाहिलं तर झालेले आहेत गडी बाद 3. काय सुंदर दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. जर अविनाश यांच्याकडून जर आपण पाहतायत 3 षटकार 3 बॉलवरती येत आहेत तर 200 रुपयांचं पारितोषिक हे जाहीर जरूर झालंय. फॉरवर्ड डिफेन्स इथे मात्र जरूर करून खेळून दिलं फलंदाजाने. डॉट बॉल इथे जरूर पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 12. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल
झालाय अविनाश प्रणय आणि अविनाश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चला एक गुड सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा येऊया क्रिकेटच्या मैदानात. तर हर्षल तरे इथे उपस्थित होत आहेत. आक्रमकतेचा सितार असं नाव फ्रॉम ॲडवन वरून खास इथे जरूर आले आहेत आणि एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख देखील आहे. कित्येक मैदानं त्यांनी गाजवली आहेत आणि आज मात्र जॉब बंधून थोडासा वेळ जरूर त्यांनी काढला आणि आज इथे जरूर हा क्रिकेट एन्जॉय करण्याकरता जरूर आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 12 रन्स ऑन द बोर्ड. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली पॉवर प्लेची वर्चस्व गोलंदाजांचं राहिलं. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा हार्दिक घेऊन येतोय. डाऊन द लेग साईड चेंडू जातोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत खराब चेंडू आहे आणि फाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 पंच जर आपण पाहत आहेत विश्वनाथ किनी देखील आपण पाहत आहे लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पवन मोरे हे आपल्याला स्ट्रायकिंग पंच म्हणून पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिका जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण असते आणि यावेळेला मात्र बॅकफुटला गेले उंचावून जरूर खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत पण झेल काही होऊ शकला नाही. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केला जात आहेत. पंचांचं कार्य जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वाचा आधार मैदानामध्ये मानला जातो कारण की मैदानातील प्रत्येक घडामोडी या त्यांना हाताळायच्या असतात. तो फूट ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असेल किंवा सिक्सर दर्शवणं असेल, चौकार दर्शवणं असेल, वाईट बॉल दर्शवणं असेल, लेग बिफोर विकेट दर्शवणं असेल आणि ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि हे आमचे पंच मात्र अतिशय सुंदर काम प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून निमित्तानं आपल्याला करताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या सद्यस्थितीला फलकावरती झाली आहे 15. 2.1 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हार्दिक. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल कुठेतरी डाऊन द लेग साईड सोहेर मारा गोलंदाजाच्या माध्यमातून हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंच आम्हाला दर्शवतायत की वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती 1ने एका धावेने मात्र पुढे जाते. झाली आहे 16 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जेवणाची देखील व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने उसरणीकरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदररित्या खेळून काढलं. या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. 1 रन देखील तिथे पाहायला मिळते आणि सर्व काही अलबेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. UPL उसरणी प्रीमियर लीग 2023. षटकातील पुढील चेंडू यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न. गोलंदाज मात्र फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजिंक्य. काय सुंदर गोलंदाजी हार्दिकची राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळतोय आणि संघाचं जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळताना हार्दिक दिसतोय. पहिलं षटक P1चं हार्दिक घेऊन आले होते. गोलंदाजी मार्कवर 7 रन्स मात्र त्या षटकामध्ये त्यांनी दिल्या. 1 विकेट देखील त्यांनी त्या षटकामध्ये प्राप्त केली होती आणि तदनंतर तिसरं षटक हार्दिकचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. यावेळेला सुंदररित्या खेळून काढले. या चेंडूला तिथे लेग बाईसचा सिग्नल देखील पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून आणि दावा मिळतात 4. येतोय UPL पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद. नशिबाचा चौकार इथे नक्कीच पाहायला मिळतोय. लेग बाईसचे संकेत पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलेत आणि या 4 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 21 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूचा विचार केला तर या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेले 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज हार्दिक.
याला मात्र कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तितक्या चातुर्याने मात्र सुंदर असा चेंडू हाताळला गोलंदाज हार्दिकने. षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा हार्दिक येतोय. यावेळेला मात्र बॅटची शार्प एज तिथे पाहायला मिळते. फ्लाइंग स्लीप मध्ये सुंदर वर्क पाहायला मिळतं. एकच रन तिथे मिळेल. षटकाची देखील इथे झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलंदाजी करताना वेताळवीर संघाची धावसंख्या फलकावरती झाली आहे 22 धावा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉस करण्याकरता या. जगदंब संघाचा कर्णधार आणि भवानीपुत्र संघाचा कर्णधार. तुझ्या माझ्या इच्छाची अजून आहे दर्जा, जशी तू माझी अर्जी आणि मी ग तुझा परिचय. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी करता, नाही तर कमी झाला तर बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा तिला घरी चुकी तुझरा मनोरला लिस्टी कॉल करत तिला घरी चुकी. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीतमय वातावरण डीजे कल्पेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाले 22 धावा. मात्र काय सुंदर असा चेंडू हाताळला जातोय. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर. देवेंद्र ऑन द मार्क आपण पाहतायत. सफाळे म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून आपण पाहतोय. अनेक मैदानं मात्र बहरताना आपण पाहिले आहेत. विराथनचं मैदान जर आपण पाहिलं, आमदार चषक, शिवनेरी चषक असे भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आलाकीमध्ये आपण दातिवरेच्या मैदानावरती बेंडूबाबा चषक हा देखील आपण पाहिला आहे. अल्पेश दादा भोईर यांची स्पर्धा ही देखील आपल्याला नक्कीच अपकमिंग टुर्नामेंट डे अँड नाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आपल्याला जरूर पाहायला मिळते. माकणेचं मैदान तिथे देखील सातत्यानं आपण स्पर्धा पाहतोय. वेडीचं मैदान अर्थातच एंटायर सफाळमध्ये जर आपण पाहिलं चांगलं क्रिकेट सातत्यानं आपण पाहतोय. सुंदररित्या खेळून काढलं चेंडूला. प्रयत्न तिथे जरूर झाले होते पण एकच रन तिथे जरूर मिळेल. आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 23 धावा. आणि सफाळी म्हटलं तर पाटील्स नेटवर्क यांची मागणी आपण पाहतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये ती स्पर्धा यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट करण्याकरता पाटील्स नेटवर्कची टीम आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते. सुंदररित्या खेळून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये. कुठली चूक करणार नाही. विकेट जो होते पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. जर आपण पाहिलं तर कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय वेताळवीर. उसरणी असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. कारण की विकेटचा विचार केला तर गडी 5 झालेले आहे. 5 आणि धावसंख्या फलकावरती झाली आहे 23 धावा. चौथं षटक इन प्रोग्रेस. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सुंदररित्या खेळून काढले. या चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने जरूर जातोय. 1 रन तिथे जरूर मिळेल. आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतायत फलकावरती झाली आहे 24 धावा. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहताय. चला दोन टीमच्या कॅप्टन्सना शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. टॉस करण्याकरता यायचंय. जगदंब संघाचा कर्णधार आणि भवानीपुत्र संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता इथे या. जरूर तिथे पाहायला मिळतोय. आणि तिसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या सहजतेने परिपूर्ण केली जाते. आणि या 3 धावांनी षटकाची इथे झाली समाप्ती. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे वेताळवीर उसरणी संघाची 27. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. UPL उसरणी प्रीमियर लीग अर्थातच युनिटी प्रीमियर लीग 2025
23 एकीचं बळ काय असतं ते मात्र उसरणीकरांनी गेली 5 वर्ष आपण पाहिलं. अतिशय सुंदर दिमाखामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि यंदाचं 6वं वर्ष 6वं सीझन आपण पाहतोय आणि योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय जगदंब संघाचा कर्ण. यावेळेला मात्र वेग जरूर होता पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तुमच्याकडे योग्य तो टप्पा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण इथे मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी गोलंदाज मानसच्या माध्यमातून आपण पाहिली. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती झाली आहे 34, 34 धावा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. आमचे प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद लुटताना आपल्याला दिसत आहेत, कारण की अशी मैदानं जर आपण पाहिलं तर कॅरेबियन बेट वेस्ट इंडिज जर आपण पाहिलं तर त्या देशामध्ये आपल्याला अशी मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि पालघर जिल्ह्यामध्ये हे सुसज्ज असं सुंदरसं मैदान उसरणीचं आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला खळखळणारा नितळ असा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि समुद्र किनाऱ्याच्या शेजारी हे सुंदरसं मैदान आणि सुंदरशा मैदानामध्ये हा रंगणारा क्रिकेटचा खेळ पंच दर्शवत आहेत की वन शॉट. एकच रन इथे मिळेल, वन शॉट तिथे जरूर पाहायला मिळाली. आणि धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 36, 36 धावा ऑन बोर्ड. यावेळेला मात्र पुन्हा इनसाइड आउट पद्धतीने जरूर खेळून काढले चेंडूला. लॉंग ऑफ स्टेजला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा मात्र अतिशय सुंदररीतीने पाहायला मिळत आहेत. तिसराचा देखील कॉल तिथे केला आहे आणि यावेळेला काय होईल मात्र सिग्नल पंच आम्हाला जरूर दर्शवतील की येस इट इज गॉन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता यायचंय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जगदंब, तर त्यांच्या विरोधातील संघ आपल्याला पाहायला मिळेल भवानीपुत्र. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन समोरासमोर, एका बाजूला गौरव गावड तर एका बाजूला कल्पेश गावड. दोन्ही नावं जर पाहिलं तर उसरणी परिसरातील मोठी नावं आहेत आणि हीच लीग मॅचची मजा असते की आपण एका संघामध्ये खेळत असतो आणि लीगमध्ये गावची लीग असली की आपल्याला परस्पर विरोधात खेळावं लागतं. दोन्ही मोठी नावं आहेत, आपण पाहतायत नाणेफेकीचा कौल तिथे खेळला जातोय. नाणेफेकीचा कौल इथे झालाय आणि सेकंड टाइम मात्र नाणेफेकीचा कौल इथे मात्र टीम जगदंबने जिंकलाय आणि इलेक्टेड टू बोल हा डिसिजन जरूर आमच्यापर्यंत पोहोचवलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. लोअर फुल टॉस बॉल जरूर खेळून काढले, या चेंडूला स्ट्रेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात आणि पुन्हा एकदा इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे, धन्यवाद. गडी जर बाद आपण झालेले पाहिले तर वीर वेताळ संघाचे वेताळ वीर संघाचे आपण पाहतोय 7 गडी बाद झाले, 39 धावा या फलकावरती आपण होताना पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉल स्वेर मारा इथे पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चेंडू स्वेर पद्धतीने फेकले गेलेत आणि या स्वेर चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 40, 40 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू आपण पाहतायत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. ते मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. डीजे जनरेट
players die. चला 2 फलंदाज लगेच त्यानंतर 40 धावा आपण पाहिल्यात आणि 41 धावांचं लक्ष हे समोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. वेताळवीर या संघानं एक ग्रुप मधून आपण 2 टीम खेळताना पाहतोय. छावा वर्सेस वेताळवीर. 40 धावा वेताळवीर संघानं बनवल्यात. 41 रन्सचं लक्ष ठेवलं गेलंय छावा या संघासमोर. अली वली अली वली अली वली अली वली थँक्स. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. 40 धावा या ऑन बोर्ड आपण पाहिल्या. 41 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं. आता हे टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल त्याकरता व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये आखल्या जात आहेत. वेताळवीर संघाकडून आपण पाहतायत फर्स्ट बॉलरला इंट्रोड्यूस केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. निशांत आपण बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतायत छावा टीमकडून 2 सलामीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले आहेत. राकेश आणि कौशल असे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. अतिशय सुंदर असं वातावरण, शांत आणि वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. दुपारचं सत्र देखील आपण पाहतायत आणि या दुपारच्या सत्रामध्ये रंगणारा क्रिकेटचा हा खेळ उसरणीच्या मैदानावरती. 41 धावांचं लक्ष. पहिला बॉल गोलंदाज घेऊन येतोय. पहिलाच बॉलवर मात्र अतिशय सुंदररीत्या खेळून काढले. क्विक आउटफील्ड आणि चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद. 4 धावांची मोहोर इथे जरूर उमटवली आहे. 41 धावांचं टार्गेट मात्र समोर ठेवलंय. त्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे आता पाहणं खूप महत्वाचं आहे. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज येत आहेत. खेळण्यास भाग पाडला आणि यावेळेला मात्र का अतिशय सुंदर एफर्ट्स. विकेटचं होतं पतन. फलंदाज राकेश धन्यवाद. इथे मात्र
पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जातोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं जात आहे आणि धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती सध्या स्थितीला झालेली आहे. छावा संघाची 4 धावा या फलकावरती झाल्यात आणि विकेटचं पतन इथे जरूर झालं. काय सुंदर गोलंदाजी इथे मात्र केली गेली आहे. चांगलं कमबॅक गोलंदाज आपण पाहतायत. बॉलिंग मार्क वरती निशांत आहेत. षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होतील. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मानव यावेळेला मात्र बॅकफुटला जरूर गेले होते. सुंदररित्या घेऊन काढलाय चेंडू. बराच काळ हवेत क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि यस कुठली चूक करणार नाहीयेत. विकेटचं होतंय पतन. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीतमय वातावरण निर्मिती डीजे कल्पेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र माघारी परत आहेत. काय सुंदर गोलंदाजीचा नजराणा इथे मात्र निशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वरती मात्र निशांत आहेत. हॅट्रिक स्पर्धेतील पहिली साध्य केली जाईल का हे आता पाहणे या चेंडूवर खूप महत्वाचं आहे. टॉस बॉल यावेळेला मात्र सन्मान जरूर दिलाय. कव्हरच्या दिशेने खेळला जातोय आणि इथे पंचांकडे अपील आणि येस इट इज गॉन. काय जबरदस्त 3 बॉल आणि 3 विकेट्स. पहिले 2 फलंदाज जर आपण पाहिलं कॅच आउटच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र रन आउटच्या माध्यमातून फलंदाज. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये छावा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय असं म्हणणं हरकत नाहीये. कारण की 3 विकेट्स जरूर तंबूच्या आश्रयाला परतले. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 4. 41 धावांचं एक माफक लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. गोलंदाजाची दर्जेदार कामगिरी इथे मात्र नक्कीच म्हणावे लागेल. निशांत काय अप्रतिम परफॉर्मन्स, बॉलिंग परफॉर्मन्स निशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गौरव चुरी नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटकातील 5वा चेंडू ऑन द मार्क. यावेळेला मात्र काय सुंदर असा बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा लाऊड अपील. पण मात्र हाताला स्पर्श करून चेंडू तिथे गेला होता आणि अशा स्ट्रॅटेजी आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहायला गेल्या आहेत आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जणू काही लेदर बॉल सारखा मात्र बाउन्स या चेंडूला जरूर होता. खेळण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही फलंदाजाचा आणि डॉट बॉल इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही आहे. धावसंख्या अजूनही फलकावरती झालेले 5. चेंडू देखील या P1 मधील हाताळून झालेत 5. मात्र लोअर फुल टॉस चेंडू जरूर खेळून काढलाय. चेंडूला एक साईडच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे तिथे जरूर आले होते. 1 रन तिथे जरूर मिळेल. षटकाची इथे झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या छावा उसरणी संघाची फलकावरती झाली आहे 6 धावा. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं. तुझे खुश मैं रखूंगा सोनिया. मैं तेरे होंठों पे खामोशी कभी देख सकता नहीं. सारी बातें मैं सुनूंगा सोनिया. तेरे दिल से ना कभी खेलूंगा. सारे राज अपने मुझको दे दूंगा. मेरी जान तूने मुझको पागल है किया. मेरा लगता ना जिया तेरे बगैर. तू मान मेरी जान मुझे जाने ना दूंगा. मैं तुझको अपनी बाहों में छुपा के रखूंगा. तू मान मेरी जान मुझे जाने ना दूंगा. मैं तुझको अपनी आंखों में बसा के. धन्यवाद
गॉडीज थँक्स. काय अतिशय सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 3 विकेटचा आपण पाहिल्या, 5 धावा या फलकावरती आपण पाहिल्या. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. आणि सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 24 चेंडू आणि अजूनही 36 धावा या बनवायच्या आहेत टीम छावाला. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते गोल बॉलिंग मार्कवरती प्रितेश. पहिला बॉल इथे मात्र सॉफ्ट हँडने जरूर खेळून काढलाय. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत. 2 धावा तर जरूर घेतल्या आहेत. तिसराचा देखील कॉल तिथे आहे आणि तिसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या पूर्ण केली जाते. आणि या 3 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 8 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. उसरणी प्रीमियर लीग 2023 अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि प्रत्येक जण मात्र आपल्या नोकरी व्यवसायामध्ये खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्यानंतर ज्यावेळेला अनाऊन्समेंट होते की गावची लीग होणार आहे आणि आनंदाचं वातावरण प्रत्येक खेळाडूंचा करता एक उत्साह जरूर निर्माण होतो. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहत आहेत. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस UPLचा आपण पाहणार आहोत आणि प्रेक्षकांची मांदियाळी इथे नक्कीच पाहायला मिळेल. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने जरूर खेळून काढलं. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने जरूर तिथे आले होते आणि एक धाव तिथे मिळाली आणि एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे छावा उसरणी या संघाची. 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड. आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्व जर आपण पाहिलं तर खूप पुढे जाताना आपण पाहतायत. 10PL सारखी टुर्नामेंट आपण पाहतो यंदाच्या वर्षी भारतामध्ये झाली सुरतमध्ये. त्यानंतर सर्वांच्या लाडकीची स्पर्धा अर्थातच सुप्रीमो ट्रॉफी ही जरूर आपल्याला नक्कीच अपकमिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रतनबुवा ट्रॉफी, बाली ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अशा मोठमोठ्या स्पर्धा एक स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि एक काळ जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला गल्ली क्रिकेट म्हणून संबोधलं जायचं आणि त्यानंतर हा क्रिकेटचा बदलणारा चेहरा मोहरा हा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलं या चेंडूला आणि हा चेहरा मोहरा बदलतोय तर आमचे आयोजक यांना विसरून चालणार नाही. जे आयोजक आहेत त्यांना मानाचा मुजरा जरूर असेल कारण की त्या आयोजकांमुळेच ह्या सुंदरशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अथक मेहनत अथक परिश्रमाच्या जोरावरती मात्र आज आयोजन प्रत्येक मोठ्या स्पर्धेचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्याला मात्र पुन्हा सुंदररित्या त्याच दिशेने खेळून काढलाय. मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पुढे येत आहेत. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 12 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक स्पर्धा आपण पाहताय यूट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. संतोष नाणेकर यांना विसरून चालणार नाहीये. tenniscricket.in माध्यमातून आपण सर्वात पहिली भारतातील आपण वेबसाईट पाहिली आणि त्यानंतर क्रिकेटला मात्र चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत येताना. आणि पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पाटील्स नेटवर्क यांना आपण पाहतोय. त्यानंतर TCP लाईव्ह महेंद्र भगत यांची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. DBN लाईव्ह हे देखील चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. ओम साई स्पोर्ट्स फ्रॉम बोईसर सरावली हे देखील चॅनल आपण पाहताय. अनर डिजिटल यांना देखील आपण पाहतो. म्हणजेच आपण पाहिलं ना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही आपण लाईव्ह नेटवर्क पालघर जिल्ह्यामध्ये पाहतोय. आणि यानंतर कॉमन प्रीमियर लीग येथे मात्र आमचे नितेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला जरूर दिसेल. IPL सारखा लूक त्या स्पर्धेला जरूर दिला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये समालोचकांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला जरूर मिळेल. यात काही वाद नाही आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला जरूर मिळणार आहे. प्रमोद शेडगे हे देखील तिथे असतील. बालसुब्रमण्यम अय्यर, मनीष पाटील, संदीप गावण ही सर्व मोठी नावं आहेत आणि ती आपल्याला जरूर ऐकायला मिळेल कॉमन प्रीमियर लीगमध्ये. सध्या चला आपण पुन्हा एकदा उसरणी प्रीमियर लीगकडे जाऊया. सध्याच्या स्थितीला धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे 14 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहत आहेत. पहिलं षटक जर आपण निशांत यांचं पाहिलं तर 6 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर प्रितेश यांचं आपण पाहिलं तर 9 रन्स त्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि एकंदरीतपणे धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड.
ममता थरपट्टी मॅडम यांच्याकडून मात्र पारितोषिक आले. जर या षटकामध्ये गोलंदाजाने 2 विकेट्स घेतले, निशांतने 2 विकेट्स घेतले तर 400 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र निशांतला दिलं जाईल. या अगोदरच्या षटकात काय सुंदर गोलंदाजी निशांतने केली आहे. 5 धावा त्यानं मोजल्या होत्या आणि 3 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या होत्या. तोच निशांत पुन्हा एकदा येतो. यावेळेला मात्र फ्लँक स्लिपच्या दिशेने जरूर चेंडू गेलाय. चेंडू जातो डीप मध्ये. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतो. कार 4 धावा. बाकी सबको देख और उसको देख. एक डिस्क करवा दिया ना, करियर खत्म. उसके बस की नहीं है ये सब. मैरी तो कौन है मैरी तो कौन है बोल 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 मैरी तो कौन है मैं कौन इधर मैं नहीं तो धन्यवाद. इथे मात्र पारितोषिक पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतंय. ममता थरपट्टी मॅडम कडून 500 रुपये दिले जातील जर 2 विकेट या ओव्हरमध्ये गोलंदाज निशांत घेतोय. काय सुपर बॉल साइड ऑफ ऍक्शन जर आपण पाहिलं का अप्रतिम. चेंडू काही लेदर बॉल खेळत असावेत निशांत आणि त्याच अनुषंगाने मात्र सुंदर अशी गोलंदाजी निशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्राइज वाढला जाते 600 रुपये जर लागोपाठ 2 विकेट्स. इथे मात्र गोलंदाज निशांत घेत आहेत. वॉट अ बॉल. सुंदर बघा एक चांगली गोलंदाजी, चांगलं कॅलिबियर, चांगलं पोटेन्शियल या गोलंदाजाकडे आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत व्हेरिएशन्स जे आहे ते पाहायला मिळतं. 3 बॉल आत्तापर्यंत निशांतने हाताळले. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर गुड कमबॅक इथे आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. सामन्याचं इक्वेशन जर पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 15 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. षटकातील 4था बॉल. यावेळेला मात्र सुंदरसा चेंडू लॉंग द कापेट चेंडूला खेळून काढलं. मिडविकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत आणि यावेळेला 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 20. चेंडू आता पाहायला गेलं या षटकातील झालेले आहेत 4. ते जर निशांत विकेट घेतोय तर 1 विकेट जरी घेतोय तर 400 रुपयांचं पारितोषिक ममता थरपट्टी मॅडम यांच्याकडून दिलं जाईल. यावेळेला मात्र उंचावून जरूर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. झेल टिपला जाईल का, परंतु नाही. नोमॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातो. कुठेतरी मिसफिल्डिंग होते. 2 धावा मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 22 धावा. नितेश पाटील मात्र च्या समेत आहेत, जॉईन झालेत आणि लास्ट बॉलला विकेट. आता या बॉलला विकेट घेतला तर 300 रुपये पाहायला जरूर मिळेल. पारितोषिक ममता थरपट्टी या मॅडम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. ऊर्जा वाढवण्याचं काम UPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि यस सुपर जजमेंट. मिर्ची 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 नजर तिरछी शक्ल फिल्मी हरकत फिल्मी गर्ल डू यू फील मी तेरा बाकी तो हार है हर गली में स्टार है पूरा बवाल है शक्ल पे स्टार है दिल में से प्यार है कॉल 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 जरा कॉल वो लाइन पे ओ माय गॉड इस गर्मी में वही तो जिम्मेदार वो बंगाली गुजराती मिक्स है रिक्शा में निकली पर लेना तो रिस्क है ओ माय गॉड मिर्ची टिकी 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 मामला है रिस्की चांद का टुकड़ा है चेहरा पर बंद रखती प्यार की खिड़की ओ मेरी मिर्ची रुको ना मिस यू मिस तुमको तो मिस बनाना है और तुमको तो बैठ के जान दो मुझे को किचन में डिशेस बनाना है. यस आमच्या गुंडलेगाकडनं थोडीशी चूक झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा घेतल्या गेल्या होत्या. तिथे एकच धाव काउंट केली गेली होती. त्याबद्दल आम्ही क्षमस्व, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि इथे मात्र ममता थरपट्टी मॅडमकडून निशांत करत आहे 300 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर झालंय. खूप खूप धन्यवाद मॅडम आपले. विकेटचं पतन इथे आपण पाहू शकताय झालं. षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 23 धावा. 23 धावा या ऑन बोर्डमध्ये आपण पाहतायत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र बॅकफुटला जरूर गेले. सुंदर ते खेळून काढलं या चेंडूला. 1 रन तिथे मिळेल. दुसऱ्याचा देखील कॉल केला जातो आणि तितक्याच तत्परतेने ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बघा दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ मात्र जीवाच्या आकांताने मात्र खेळताना दिसतात. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय.
रोशन गोलंदाजी मार्कवरती येतोय. बड्डे बॉय आपण पाहतायत, त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा सुवर्ण क्षण असणारा दिवस. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलं क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये वेगाने पुढे जरूर आले होते. तितकं चांगलं जजमेंट, 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रोशन मात्र कुठेतरी नाराज होत आहेत. झेलवरती या असं दर्शवत आहेत त्या क्षेत्ररक्षकांना, पण मात्र झेल काही होऊ शकला नाही आहे. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 25 धावा. 27 आपण पाहत आहेत आणि यावेळेला मात्र 1 रन पुन्हा एकदा 28 धावा या फलकावरती आपण पाहतोय. आणि सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. 9 balls अँड 13 runs मोर रिक्वायर्ड टू विन. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र गोलंदाज रोशन यांनी मात्र फॉलो थ्रू चेंडूला अडवला आणि यस विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. ममता थरपट्टी मॅडम मात्र क्रिकेटचा आनंद इथे यथोचित घेत असताना आपण पाहताय. टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि प्रोत्साहन दिलं जात आहे खेळाडूंना. काय सुंदर खेळ क्रिकेटचा या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती झाली 28 धावा. आता चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ वर्चस्व प्रस्थापित करेल या मॅचमध्ये हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. छावा संघ प्रस्थापित करेल वर्चस्व की वेताळवीर. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र पुन्हा बॅकफुटला जरूर गेले. सुंदर ते खेळून काढलं. बॉडी बॅलन्स चांगल्या पद्धतीने फलंदाजाचं पाहायला मिळालं. 1च रन तिथे मिळेल आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 29 धावा. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रोशन. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं. मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण खराब प्रतीचं पाहायला तिथे मिळालं. 2 धावा अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केल्यात. षटकाची इथे झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली 31. आता चेंडूचा खेळ बाकी आहे 6 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. भावाचा अन्न जनस साऱ्या गावाचा. ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. धन्यवाद. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. आता कुठल्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल. चला जास्त वेळ तिथे कोणी घेऊ नका प्लीज, आम्ही विनंती करतोय. 6 चेंडू 10 धावा. इथे मात्र उत्कंठा शिगेला जरूर पोचले. या अगोदरची मॅच जर आपण पाहिलं गौरव गावडनं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 6 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छावा वर्सेस वेताळवीर अशी लढत आपण पाहतायत. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. 2 संघ समोरासमोर आपल्याला खेळताना जरूर दिसतील. जगदंब वर्सेस भवानीपुत्र.
अशी लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जगदंबा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट चा निर्णय मात्र जरूर घेतलाय आणि बॅटिंग करता आमंत्रित केलंय टीम भवानी पुत्र या संघाला. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य. पहिला बॉल अतिशय सुंदर रीतीने पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपचे क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत आणि ते मात्र डेड बॉल पंच घोषित करतायत, कारण की ज्यावेळेला गोलंदाज रन अप करत असतो त्यावेळेला मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण मध्ये काही चेंजेस करू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत. हे सर्व नियम अद्ययावत करणं खूप गरजेचं आहे. ममता थरपट्टी मॅडमनी जर नेक्स्ट 3 बॉलमध्ये विकेट घेतली जाते गोलंदाजाने तर 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र फुलटॉस बॉल सुंदररित्या इंटू द कॅप घेऊन काढलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद. आता खऱ्या अर्थानं गोलंदाजाची कसोटी आहे, कारण की चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. हा आलेला चौकार इथे मात्र निर्णायक वळणाकडे मात्र जरूर या मॅचला घेऊन गेलाय. या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल अजिंक्य. यावेळेला मात्र सुंदरसा बॉल खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येत आहेत. एक रन घेतले, दुसऱ्याचा देखील कॉल तिथे आहे आणि मुख्य क्रिकेट विकेटचं पतन. इट इज गॉन. धन्यवाद. गडी बाद झालेले आहेत 6 धावसंख्या फलकावरती झालेली आहे 36 धावा. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता आहे. ममता थरपट्टी मॅडम मात्र इथे पाहायला मिळतात, मॅचला एन्जॉय करतायत आणि पारितोषिक जर आपण पाहिलं तर विकेट्स घेतले तर मॅच विन केले तर 500 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर जरूर झालंय. मानस 99 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र पुन्हा एकदा सुंदरसा बॉल, त्यालाच मात्र आपल्या कलात्मकतेने फलंदाजाने देखील खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेला. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 37 धावा. आता सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. छावा संघ की वेताळवीर या सर्व गोष्टी आता पडताळून पाहणं मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाचं आहे. व्हॉट अ बॉल, सुपर ब्रिलियंट. का प्रतिम गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळते. गोलंदाज अजिंक्यची कलाटणी जरूर मिळाली आहे, पण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करेल हे देखील आता पडताळून पाहणं इतकंच महत्वाचं आहे. मात्र फुलटॉस बॉल आणि इथे खराब चेंडू आणि विजयी होतोय संघ छावा. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. धन्यवाद. चला निशांत या. ममता थरपट्टी मॅडमनी आपल्याकरता 300 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं होतं, ते स्वीकारण्याकरिता आपण पुढे यायचंय.